नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी 21 जूनची जबरदस्त अपडेट आलेली पाहू शकता. बघा, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर. 30,000 रुपये सुरू, सर्व महिलांना 30,000 रुपये सुरू होणार आहेत. आता सर्व महिलांना 30,000 रुपये जे ते खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. सर्व महिलांना 30,000 रुपये देण्याचा जो काही निर्णय तो घेण्यात आलेला आहे. आता बघा, सर्वात मोठा निर्णय, बँकेत पैसे जमा, थेट तुमच्या बँकेत पैसे जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, तुमच्या बँकेत ह्या ठिकाणी हे जे काही पैसे ते जमा होणार आहेत 30,000 रुपये. आणि मोठा निर्णय जो आहे तो सरकारने घेतलेला आहे. बघा, मोठा निर्णय ह्या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे. 30,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्या संदर्भातचा. आता यामध्ये कोणकोणत्या महिलांना हे 30,000 रुपये मिळतील, कोणकोणत्या महिलांना मिळणार नाहीत, का मिळणार आहेत, हा अर्ज कुठे करायचा आहे, याची संपूर्ण माहिती डिटेलमध्ये तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती राहील, कृपया करून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. बघा, हा व्हिडिओ जो आहे तो महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 30,000 रुपयांच्या संदर्भात आहे, त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झालाच पाहिजे. जबरदस्त माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे, सर्वांनी हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करायचा आहे. बघा, 30,000 रुपये सुरू होणार आहेत तुम्हाला. 30,000 रुपये कशाचे येतील, हा अर्ज कुठे भरायचा आहे, काय माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे, पाहू शकता. बघा, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वयंपूर्ण बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहेत. बघा, महाराष्ट्र सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल ह्या ठिकाणी उचललेले आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वयंपूर्ण बनवण्यासाठी. लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती आहे. अतिशय जबरदस्त व्हिडिओ असणार आहे, म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचं. बघा, महत्त्वाकांक्षी पाऊल सरकारने उचललेले आहे. म्हणजेच काय झालेले आहे, कोणता निर्णय घेतला आहे, काय होणार आहे. बघा, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि विविध शासकीय महामंडळांच्या कर्ज योजनांचा समन्वय साधत 9% या अल्प व्याजदराने महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बघा, लक्षात घ्या, फक्त 9% एवढ्या अल्प व्याजदरात तुम्हाला जे काही कर्ज आहे ते उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हे कर्ज कोणकोणत्या महिलांना पाहिजे. बघा, तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला 30,000 पाहिजेत, 40,000 पाहिजेत, 50,000 पाहिजेत. हे कर्ज कोणकोणत्या महिलांना पाहिजे. ज्यांना पैसे पाहिजे 30,000, 40,000, 50,000 त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. बरं, पटापट लिहून पाठवा सर्वांनी, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचे. कोणकोणत्या महिलांना ह्या ठिकाणी हे जे काही पैसे ते पाहिजेत, कर्ज जे ते उपलब्ध तुम्हाला झालं पाहिजे, असं कोणकोणत्या महिलांना वाटते, एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. पुढे पाहू शकता. बघा, या योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योजक बनण्यासाठी भांडवली आधार मिळणार असून त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना मिळणार आहे. पाहू शकता. बघा, या योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योजक बनवण्यासाठी, तुम्हाला उद्योजक जर बनायचं असेल, तुम्हाला स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा असेल, तुम्हाला लघुउद्योग असेल, सूक्ष्म उद्योग असेल, तो तुम्हाला सुरू करायचा असेल, तर तुमच्यासाठी उद्योजक बनण्यासाठी भांडवली आधार तुम्हाला मिळणार आहे आणि त्याचा आर्थिक स्वातंत्र्याला चालना मिळणार आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला आर्थिक जे काही स्वातंत्र्य आहे ते तुम्हाला मिळणार आहे, त्याची चालना तुम्हाला मिळणार आहे. महिलांचं सक्षमीकरण सरकारचा ठोस उपक्रम. बघा, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या बैठकीत स्पष्ट केले की राज्य सरकार केवळ महिलांचा सन्मान करत नाही, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. महिलांना स्वयंपूर्ण उद्योजक बनवणे हा आमचा प्राधान्याचा उद्देश आहे. त्यासाठीच 9% या कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता हा बघा, 9% एवढ्या कमी व्याजदराने तुम्हाला कर्ज उपलब्ध होणार आहे. आता भरपूर महिलांचा प्रश्न असेल की दादा, हे जे काही
कर्ज आहे ते आम्हाला कधी मिळणार सर, हे आम्हाला कर्ज कधी मिळणार, कशा पद्धतीने मिळणार, तर ते पण तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंच आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला याच्या पुढचे जे येणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मिळतील. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला अपडेट्स मिळणार नाहीत, याच्यापुढे येणारे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला मिळणार नाहीत. त्यामुळे चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे. आता पुढे बघा, मुंबई बँक आणि विविध विकास महामंडळांच्या संयुक्त विद्यमाने हा जो काही उपक्रम आहे तो राबवला जाणार आहे, ज्यामुळे महिलांना व्यवसाय आणि उद्योग सुरू करण्यासाठी भक्कम पाठबळ मिळेल. बघा, तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल, उद्योग असेल, तो सुरू करण्यासाठी तुम्हाला भक्कम पाठबळ मिळणार आहे. कसं? बघा, जेवढं तुमचं रिक्वायरमेंट असेल 30,000, 40,000, 50,000, जेवढा तुमचा उद्योग असेल त्यानुसार काही क्रायटेरिया त्या ठिकाणी निश्चित केला जाईल आणि त्याच्यानुसार तुम्हाला हे जे काही भांडवल आहे ते तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे कर्जाच्या स्वरूपामध्ये. 30,000 असतील, 40,000 असतील, 50,000 असतील, 60,000 असतील, जेवढं काही असेल तेवढं तुम्हाला भक्कम पाठबळ जे आहे ते उद्योग सुरू करण्यासाठी सरकारतर्फे या ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातची जी काही निर्णय तो घेण्यात आलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे. तुमचं बहुतेक दिवसांपासून स्वप्न असेल, माझा स्वतःचा उद्योग असायला पाहिजे, मी स्वतः मालकीन असायला पाहिजे, माझं स्वतःचं त्या ठिकाणी काहीतरी व्यवसाय असायला पाहिजे, तर ते तुम्ही पूर्ण करू शकणार आहात. योजनेचं स्वरूप आणि लाभ बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना वैयक्तिक आणि सामूहिक स्वरूपात कर्ज उपलब्ध होणार आहे. तुम्हाला वैयक्तिक पण उपलब्ध होईल आणि सामूहिक स्वरूपात पण तुम्हाला उपलब्ध होईल. यामुळे त्यांना छोटे मोठे व्यवसाय, स्टार्टअप्स किंवा उद्योग सुरू करण्यासाठी भांडवली मदत मिळेल. पर्यटन संचालनालय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ आणि इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ यांच्यामार्फत राबवल्या जाणाऱ्या कर्ज योजनांचा लाभ या योजनेत समाविष्ट केला जाणार आहे. या योजनांमुळे महिलांना उद्यमशीलतेच्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचं आर्थिक स्वातंत्र्य वाढेल. बघा, तुमचं आर्थिक स्वातंत्र्य जे ते वाढणार आहे. तुमच्याजवळ जो पैसा आहे तो पैसा त्या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असेल आणि त्यामुळे तुम्हाला तुमचा स्वतःचा लघुउद्योग असेल किंवा स्वतःचा जे काही व्यवसाय तुम्हाला सुरू करायची तुमची इच्छा होती भरपूर दिवसांपासून, ती तुमची पूर्ण होऊ शकते. अशा पद्धतीचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आता बघा, जी काही बैठक झाली त्या बैठकीत कोण उपस्थित होतं, तर या महत्त्वपूर्ण बैठकीला मुंबई बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आमदार प्रवीण दरेकर, आमदार चित्रा वाघ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, विविध महामंडळाचे प्रतिनिधी तसेच वित्त आणि महिला व बालविकास विभागाचे सचिव आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी एकत्र येऊन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रणनीती आखली. महिलांसाठी नवे दालन पाहू शकता. बघा, या निर्णयामुळे विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या मागास भागातील महिलांना उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. कमी व्याजदराच्या कर्जामुळे व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न जे ते पूर्ण करणं शक्य होईल. यामुळे केवळ महिलांचं आर्थिक सक्षमीकरणच होणार नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. सरकारच्या या पावलांमुळे महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक ठोस प्रयत्न सुरू झालेला आहे. पाहू शकता बघा, सरकारने हे जे काही पाऊल उचलले आहे यामुळे महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक ठोस प्रयत्न सुरू झालेला आहे. दरम्यान या योजनेची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असून यासाठी मुंबई बँक आणि संबंधित महामंडळे यांच्या समन्वयाने कर्ज वितरणाची प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. आता बघा, कर्ज वितरण होणार आहे, त्यामुळे ज्या महिलांना कर्ज हवं आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे तुम्हाला कर्ज हवं आहे का, किती रुपये, 30,000, 40,000, 50,000, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. जशीच प्रक्रिया सुरू होईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर कळणारच आहे. महिलांना उद्योजकतेच्या दिशेने प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि बाजारपेठेच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही सरकारचा भर आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण यामुळे महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. बघा, हे जे काही नवीन योजना आहे किंवा नवीन जे काही धोरण जे काय आखलं जात आहे यामुळे निश्चितच महिलांना यशस्वी करण्यासाठी, महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी, महिलांचं आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य जे ते त्या ठिकाणी होण्यासाठी ही एक महत्त्वाची दिशा, महत्त्वाचं जे काही पाऊल आहे ते सरकारने उचललेलं आहे आणि यामुळे निश्चितच महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, तुमच्यासाठी महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. पाहू शकता बघा, तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ह्या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. 9% एवढा व्याजदर त्यासाठी सरकारने ठरवलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही सुरू करू शकता. भरपूर दिवसांपासून तुमची जी इच्छा होती ती तुम्ही पूर्ण करू शकता. याच्यासाठी सरकारने पाऊल उचललेले आहे. तर सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर याच्यामध्ये बघा तुम्हाला 30,000 रुपये
40,000 रुपये, 50,000 रुपये अशा पद्धतीने तुम्हाला भाग भांडवल जे ते उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.